आमदार मंगळदादा गुलाटी इथे आपल्या समोर आहेत। तर आपण त्यांना विचारूया गजश्री ढोल ताशा पथकाचं त्यांना नियोजन की आपण आनंदाने एक म्हणजे दिलखुलास आपण वागू शकतो। मेकअप आणि छान साडी घातली तुम्हाला आपण तर जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मयूर वारसाने ब्लॉग मध्ये। सर्वप्रथम सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि चैत्र नवरात्रीचे देखील हार्दिक शुभेच्छा। तर आज आपल्या टिळक नगर मध्ये जसं आम्ही व्हिडिओ बनवलेला तशी आज शोभायात्रा आहे टिळक नगरची, त्यासाठी आलोय आम्ही। कांड झाला माझ्यासोबत, ॲक्सिडेंट झाला माझा सगळ्याला, पण जास्त नाही, फक्त पायाला थोडं लागलंय आणि यायला म्हणून मला उशीर झाला, मुठा वगैरे खराब झाला सगळा। पण आता इथे वादन वगैरे चालू होणार आहे आणि सांगितल्याप्रमाणे तुम्हाला सगळं दाखवणार आहे। सगळ्यात मोठी शोभायात्रा असते गिरगावला, दुसरा नंबर आपला टिळकनगरचा लागतो शोभायात्रा। तुम्ही आता बघाल ना तेव्हा कळेल तुम्हाला किती मोठी आपली शोभायात्रा असते गुढीपाडव्याची टिळकनगरची। हिंदवी स्वराज्य संस्थापक महाराजाधिराज महाराज श्रीमंत 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 योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा शास्त्रमंडित ज्ञान गोविंद गर्ज रणधुरंधर छत्रपती संभाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा जय भवानी जय भवानी जय भवानी मंगल मूर्ती गजश्रीच्या नावाने
तर मित्रांनो आता तुम्हाला लेझिम सुद्धा बघायला भेटणार आहे. ढोल ताशा झाला आता तुम्हाला लेझिम बघायला भेटतात. बघत राहा. तर मित्रांनो आता वादन इथलं झालंय, पण आता खरी रॅली चालू होणार आहे. तर आपण तुम्हाला रॅली पण दाखवणार. रॅलीमध्ये काय काय शोभायात्रामध्ये काय काय असणार आहे सगळं तुम्हाला दाखवणार आहे. तर मित्रांनो आता शोभायात्रा चालू झाली आहे, तर इथूनच आपण पुढे पुढे चालत जाणार आहोत. तर पहिले आपण इकडून निघूया आता आणि पुढे जाऊया. तर नमस्कार मित्रांनो, आता आपण जे पालखी नृत्य बघितलं त्याच्याबद्दल जागा तुम्हाला माहिती देणार आहे. आपण त्याच्याकडे जात घेऊन पालखी नृत्य काय आणि नमस्कार, मी पंकज पुसाळकर. आम्ही रत्नागिरीतून आलेलो आहोत. आमच्या संघाचं नाव सिद्धिविनायक तोंडे संघ आहे. आम्ही आपल्या कोकणातली परंपरा जी आहे, जे शिमगोत्सव कोकणातला महत्वाचा उत्सव म्हणून ओळखला जातो, गणेश चतुर्थी आणि शिमगोत्सव, त्याचप्रमाणे आपण शिमगोत्सवाची कलाकृती इथे सादर करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचं प्रात्यक्षिक आपण या ठिकाणी दाखवत आहेत. आणि त्याचा देखील आम्हाला प्रतिसाद आपल्या या प्रचंड गर्दीमध्ये आपल्या चेंबूरच्या लोकांकडून मिळत आहे. धन्यवाद.
शोभायात्रा इतकी सुंदरपणे चालली ना, तुम्हाला दाखवतो. एकदम पारंपरिक माहोल आहे. श्री स्वामी समर्थ महाराज की. तर मित्रांनो, एवढे चिमुकलीने एवढा सुंदर मेकअप आणि छान साडी घातली आहे तुम्हाला दाखवतो. पाहू शकता, खूप सुंदर क्यूट दिसते एकदम. अरे कुठे पळते, हे इकडे किती सुंदर दिसते पाहू शकता तुम्ही. हे हाय कर हाय बोला तुझ्या. हाय कर. हाय बोला. हाय. ती घाबरली आहे. ते खूप सुंदर दिसते मित्रांनो, एकदम क्यूट दिसते. तर आता आपण पुढे जाऊया, चला. आमदार मुले दादा गुलागे इथे आपल्या समोर आहेत. तर आपण त्यांना विचारूया गजश्री ढोल ताशा पथकाचं त्यांना नियोजन कसं वाटलं आणि शोभायात्रा त्यांना कशी वाटले, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ. आज गुढीपाडवा हिंदू नववर्षानिमित्त आपल्या टिळक विभागामध्ये आपल्या सर्वच मंडळांनी एकत्र येऊन आज या ठिकाणी गुढीपाडवा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याचं ठरवलं आणि मूर्त स्वरूपात ते आलंही. आमचे ऍडव्होकेट निकम असतील, आमचे नंदू कदम असतील, सुषम सावंत आहेत, सर्व ज्येष्ठ नागरिक मंडळ आहे, या सर्वांनी मिळून या ठिकाणी आज या खरोखरच एक चांगला हा उत्सव, पारंपरिक आपला उत्सव हा चांगल्या पद्धतीने पार पाडलेला आहे. मी खरोखर सर्व कार्यकर्त्यांना आणि सर्व जे प्रतिनिधित्व करतात त्या सर्वांना मनपूर्वक या निमित्ताने शुभेच्छा देतो. गुढीपाडव्याच्याही शुभेच्छा देतो. धन्यवाद. चला जाऊया. सर्व पुढे चाललेत. आता आपण अजून थोडे मागे जाऊ आणि तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, जसं तुम्हाला काल व्हिडिओमध्ये सांगितलेलं सिलंबम, तर तुम्हाला आता बघायला भेटणार आहे. तर पाहू शकता. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता छत्रपती शिवाजी महाराज रॅली आणि इथे छत्रपती संभाजी महाराज. मित्रांनो पाहू शकता किती सुंदर लोक वाटतो छत्रपती आमिर मामांचा आणि स्माइल पण खूप छान आहे तुमची. तर आता आपण पाहूया इकडे. तर आता इकडे आपला श्रीकांत सुद्धा पाहू शकतो. तुम्हाला श्रीकांतची भेटतो. श्रीकांत काय करतोय ते? आम्ही आता इकडे व्हॉलेंटियर म्हणून आता आलोय. छत्रपती संभाजी महाराजांच्या दलाचं आम्हाला कार्यभार दिलाय. ओके. जोपर्यंत ते चालणार आहे मिरवणूक तोपर्यंत आम्हाला त्यांची सेवा करायची आहे. हो ना. त्यामुळे आता कार्यकर्ते इथे बसलोय आणि पाडव्याचा आनंद घ्या तुम्ही. अविस्मरणीय अशी आपली मिरवणूक निघालेली बघू शकता तुम्ही. मयूर दाखल तुम्हाला दाखवले पूर्ण एकदम. आता आपण पुढे जायचं. तुला कसं वाटतंय? अरे एक नंबर वाटतंय. जोश आहे ना, म्हणजे एकदम नेक्स्ट वेगळ्या लेवल पद्धतीचा आहे. माझं तर पहिलं वर्ष होतं. तुला पहिलं वर्ष तुला कसं वाटतंय माहिती? मला खूप छान वाटतं. चला पुढे जाऊया आपण. चला आपले कोली बांधव पाहू शकतो. किती सुंदर दिसत
पाहू शकता तुम्ही. तर मित्रांनो आपल्या गुढीपाडव्याच्या रॅलीमध्ये हे सुद्धा आलेले आहेत. तर आपण त्यांच्याकडनं जाणून घ्या. सांगा तुमच्याबद्दल माहिती. माझा नाम ऋतिक चौरसिया है एंड मेरा मराठी तो उतना अच्छा नहीं है बट मैं हिंदी में ट्राई करता हूँ बताने के बारे में. सो मैंने मैं घाटकोपर में रहता हूँ और ये यहाँ पे जो गुड़ी पाड़वा का फेस्टिवल हो रहा है उसको सेलिब्रेट करने के लिए हम यहाँ पे आए हैं. और मैं कुछ मिरेकल ऑफ माइंड के बारे में बताना चाहता हूँ. जैसे कि आप देख सकते हैं कि आज के समाज में बहुत सारे लोगों का जो मन है वो उनका दुश्मन बन गया है. जैसे कि कौन छोटी छोटी बातों पे गुस्सा हो जाते हैं और किसी ने उनकी बड़ाई की तो उन खुश हो जाएंगे, किसी ने उनको थोड़ा नाराजगी जता दी तो नाराज हो जाएंगे. ठीक है, तो बहुत सारी चीजें निगेटिव चीजें हैं. तो ये जो मिरेकल ऑफ माइंड है जो सदगुरु ने महाशिवरात्रि को लॉन्च किया वो आप जस्ट 7 मिनट्स दिन का दे के आप पीस माइंड जो कामनेस है वो यूज कर सकते हैं. जो माइंड हमारा दुश्मन है वो दोस्त बन सकता है, उसको हम अपने लिए यूज कर सकते हैं. या आप अपने डेली लाइफ में भी देख सकते हैं कि माइंड हमारे विपरीत काम करता है बट इसको हम कैसे अपने लिए काम करा सकते हैं वो है मिरेकल ऑफ माइंड. सो हम लोग उन्हीं के बारे में बताने के लिए यहाँ पे आए हैं और ये बहुत ही अच्छा फेस्टिवल आपने अरेंज किया है, इसके लिए बहुत बहुत धन्यवाद. और हम आप सभी लोगों से अनुग्रह करें, आप डाउनलोड करें, जो कि आपका दिन में खाली 7 मिनट लेगा, जब 7 मिनट लेगा और आप उसका मैजिक देख सकते हैं, मिरेकल देख सकते हैं माइंड का. सो या थैंक यू एंड नमस्कारम. मित्रांनो सुंदर प्रकारचं बाईक रॅलीचं नियोजन केलं पाहू शकता तुम्ही. सगळ्यांनी खूप सुंदर सुंदर साड्या वगैरे घातल्यात, कुर्ते वगैरे घातलेत, वेशभूषा केलेली आहे आणि खूप सुंदर वाटते ही रॅली. तर रॅलीमध्ये सर्वात पुढे तुम्हाला सांगतो मी एक बाईक आहे. त्या बाईक वरती एवढं सुंदर प्रकारे तुम्हाला दाखवतो डायरेक्ट पुढे जाऊन कोण आहेत आणि त्यांची वेशभूषा पाहाल तर तुम्ही खूप आनंद वाटेल तुम्हाला. तर आपण डायरेक्ट तिकडे पुढे जाऊया आणि त्यांचा आपण बाईट घेऊया. तर हळूहळू पुढे जाऊया आपण. आणि आता पाहू शकता किती सुंदर प्रकारे सजवलेली गेली पाहू शकता तुम्ही. महादेवाचं पूर्ण मित्र महादेवाची पिंड इथे आणि तो महादेवाचा अवतार असे समजू शकता तुम्ही. आता त्यांचा आपण बाईट घेऊया आणि त्यांचाच विचारूया. तर मित्रांनो या दोघींनी पण खूप छान सुंदर वेश केले. शिवशक्ती यांचा अशी थीम आहे आणि सुंदर प्रकारे बाईक सुद्धा सजवलेली आहे, सुंदर प्रकारे साडी सुद्धा घातलेली आहे. खूप सुंदर दिसत दोघी पण. मला तुमच्याबद्दल सांगा. मी मुळात टिळकनगरचीच आहे आणि हे आमचं 4थं वर्ष आहे रॅलीचं. आणि इथे येऊन म्हणजे आपला महाराष्ट्रात जे आपले जे काही रूढी परंपरा आहेत त्या आपण कशा जपतो ते आपल्याला एक दाखवायला म्हणजे हा दिवस असतो आपल्याकडे की आपण आनंदाने एक म्हणजे दिलखुलास आपण वागू शकतो या दिवशी. तर आमची अशाच एक थीम असतात. काही दरवर्षी आम्ही वेगवेगळे काही असे थीम्स घेऊन येतो आणि त्याप्रमाणे आम्ही बाईक डेकोरेट करतो आणि स्वतः अटायर करतो तसा. थँक्यू खूप छान वाटलं तुम्हाला भेटेल. थँक्यू. जसं काय माझ्या मैत्रिणींनी सांगितलं, आता मी ठाण्यावरून येते, माझंही 4थंच वर्ष आहे आणि आम्ही दोघी एकत्रच थीम करतो. म्हणजे जसं गेल्या वर्षी अयोध्याचं होतं म्हणून श्रीरामाचं केलं, यावर्षी महाकुंभ होतं म्हणून शंकराचं महादेवाचं केलं. आता फेटा कसा कॉमन आहे म्हणून आम्ही फेट्याला जरा लांब ठेवलाय 2-3 वर्ष. आणि आपली महाराष्ट्रीयन संस्कृती जी आपण जपतो त्याचा वारसा कुठेतरी चालू ठेवला पाहिजे आणि या निमित्ताने तो वारसा चालू राहतो. शिवजयंती बोला, गुढीपाडवा बोला, महाराष्ट्र दिवस बोला, त्याच्या सगळ्याच्यांनी आम्ही आमचा प्रयत्न करत असतो की वारसा कायम चालू ठेवावा. हेच आमचा उद्देश आहे, कारण मराठी संस्कृतीसारखी संस्कृतीच नाहीये. थँक्यू. आता आपण मित्रांनो पुढे जाऊया. खूप छान. चला.
आपल्या शोभायात्रेमध्ये यांना कोणती कोणती गोष्ट आवडली आपण यांच्याकडनं पण जाणून घेऊया. तर दादा, तुम्हाला कसं वाटलं आपल्या शोभायात्रेमध्ये येऊन आणि कुठली गोष्ट तुम्हाला जास्त आवडली सांगा. तर खरं सांगायचं तर ही शोभायात्रेसाठी आम्ही स्वतः राहतो कामोट्याला, म्हणजे आम्ही टिळकनगर करतो 20 वर्षाले टिळकनगरच्या बाहेर आहेत, पण तरी पण दरवर्षी शोभायात्रेसाठी म्हणून आम्ही घरचा गुढीपाडवा साजरा करून इथे येतो. हे माझं मला वाटतं 4थं वर्ष आहे आणि या पाडव्याच्या रॅलीचं पण 4थं वर्ष आहे. त्यामुळे यावर्षी जर आपण पहिला खूप मोठा असा सेटअप आहे, 2 ते 3 किलोमीटर सेटअप ज्याला म्हणतात. आपण कोंबडा पाहिला, कोळी नृत्य पाहिलं, संभाजी महाराजांचा रथ पाहिला, स्वामी समर्थांचा रथ पाहिला, साईबाबांचा रथ पाहिला, मागे त्याच्या मागे आपण कोकणातली पारंपरिक पालखी देखील पाहिली. त्यामुळे म्हणतात तसं सर्व गुण संपन्न आणि सगळ्या आपल्या जेवढे पण राज्य आहेत सगळ्यांना घेऊन एकत्र साजरा केलेला असा हा गुढीपाडव्याचा सण मला वाटतंय. तर खूप उत्कृष्ट आयोजन नियोजन, गजश्री ढोलताशा पथक, नवदुर्गा मित्र मंडळ, महाराष्ट्र ऐक्यवर्धक मंडळ, सह्याद्री क्रीडा मंडळ, टिळकनगर जेवढी मंडळ आहेत आणि खूप चांगली संकल्पना आहे आपण ज्याला म्हणता येईल, एक वसाहत एक पाडवा म्हणून. नक्कीच खूप काहीसा हे एक आयटम होता जो लॅग होत होता टिळकनगर मध्ये, तो आता होतोय आणि हे बघून खूप मनाला चांगलं वाटतंय. थँक्यू. तर या दोघांचं नवीनच लग्न झालंय, तर त्या तुमच्या दोघांना खूप खूप शुभेच्छा. पुढच्या वाटचाली गुढीपाडव्याच्या आशीर्वाद. तर मित्रांनो, आपण दादांकडनं जाणून घेऊया त्यांना कशी वाटली नियोजन आणि जे चाललंय ते सर्व त्यांना कसं वाटतं आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. कसं वाटतं? खरोखर आज पहिल्यांदा कॉलनीमधील सर्व मंडळ, सर्व सामाजिक संस्था, सर्व राजकीय पक्ष, सर्व तरुण, क्रिकेट खेळणारे, वेगवेगळ्या स्पर्धा खेळणारे सर्व महिला, युवती, त्याचप्रमाणे वरिष्ठ नागरिक या सगळ्यांनी मिळून आपला हिंदू नववर्ष गुढीपाडवाच्या या शोभायात्रेमध्ये सहभागी झाले. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आणि सर्व प्रांत समाजांचा समावेश असेल अशा प्रकारची ही शोभायात्रा निघाली. खरोखर या शोभायात्रा ज्या तरुण कार्यकर्त्यांनी आणि सर्व मंडळांनी मिळून काढली त्या सर्व मी माझ्या तरुण मित्रांचे मी मनापासून आभार मानतो. मित्रांनो, या रॅलीमध्ये या सुद्धा आलेल्या आहेत, आपण यांच्याकडे ओम शांति. दुर्गा मित्र मंडल तिलकनगर के द्वारा आयोजित ये 9 वर्ष के उपलक्ष्य में, गुड़ी पड़वा के उपलक्ष्य में बहुत सुंदर रैली का आयोजन किया गया है. प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वरी विश्वविद्यालय इस उपलक्ष्य में सभी को संदेश दे रही है. जितना उमंग उत्साह से हम नया साल मना रहे, आप सभी के लिए खुशखबरी है. परमपिता परमात्मा शिव अभी कुछ ही वर्षों में इस धरा पर सतयुग राम राज्य, बहुत ही सुख आनंद प्रेम की दुनिया की स्थापना करने के लिए आए हुए हैं. और अभी ऐसी स्वर्णिम दुनिया भारत में आएगी. भारत में राम राज्य आएगा. भारत सोने की चिड़िया था, यही भारत फिर स्वर्ग कहलाएगा. इसी धरती पर स्वर्ग आएगा. इसीलिए हम सभी मिलकर के राजयोग मेडिटेशन के आधार से अपने जीवन में सच्ची सुख शांति आनंद का प्राप्ति करें और अनुभव करें. धन्यवाद. ओम शांति. चला आपण आता पुढे जाऊया. चला. नमस्कार मित्रांनो, आपण या दादांना विचारू यांना कशी वाटते शोभायात्रा आणि या शोभायात्रेमध्ये यांना गजश्री ढोल अशा पथकाचं नियोजन कसं वाटतं आपण त्यांच्याकडनं विचारू. या बाईक आपल्या शोभायात्रेचं नियोजन म्हणजे याचं खास वैशिष्ट्य म्हणजे पहिल्यांदाच टिळकनगर मध्ये एक वसाहत आणि एक पाडवा अशा प्रकारचं एक चित्र, तिथली सगळी मंडळं एकत्र आलेले आहेत. या भागातले सर्व सामाजिक कार्यकर्ते, प्रतिष्ठित मंडळी, डॉक्टर, वकील वगैरे सर्वांनी एकत्र येऊन हा पाडवा सण या ठिकाणी साजरा केलेला आहे. आणि या आपलं टिळकनगर या भावनेतून आजची जी शोभायात्रा या ठिकाणी भव्य दिव्य अशी या ठिकाणी संपन्न झालेली आहे. आणि याच्यातला एकच गोष्ट या ठिकाणी साकार होते की टिळकनगर मधील माणसं कुठल्या ना कुठल्या रूपाने एकत्र आलेले आहेत आणि हा टिळकनगर मधील अतिशय मोठा क्षण आहे असं मी या ठिकाणी मानतो.
नमस्कार मित्रांनो, या दादांना सुद्धा आपण विचारूया यांना कसं वाटलं गजेश्री ढोल ताशा पथकाचं नियोजन आणि शोभायात्रा यांना कशी वाटली, याच्यामध्ये काय स्पेशल वाटलं. अतिशय सुंदर अशी संकल्पना, एक गुढी एक वसाहत आणि सगळे नागरिक, सगळे सर्व धर्म समभाव, सगळ्या पक्षाचे सगळ्या धर्माचे लोक या यादीमध्ये शोभायात्रेमध्ये सामील झालेले आहे आणि खरोखर एक चांगली अशी सुरुवात टिळकनगरमध्ये झालेली आहे. टिळकनगरमध्ये सर्व नागरिक पारंपरिक वेशामध्ये एक वेगळं असं चित्र आणि एक संकल्पना आहे. टिळकनगर एक स्वच्छ सुंदर आणि आदर्श वसाहत व्हावी आणि त्या भावनेने सगळेजण या शोभायात्रेमध्ये नवीन वर्षाची सुरुवात चांगल्या रॅलीने शोभायात्रेने झालेली आहे आणि खरोखर एक आमच्या सगळ्या नागरिकांचं स्वप्न आहे अशा सगळे मतभेद विसरून येणारे सगळे सण या प्रकारे उत्साहामध्ये साजरे होत की जेणेकरून खऱ्या अर्थाने आपण म्हणतो की एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, एक खरोखर चांगली अशी सुरुवात या गुढीपाडव्याच्या नववर्षाच्या शुभमुहूर्तावर झाली आहे. आयोजकांचे आणि सगळ्या नागरिकांचे खूप खूप आभार, धन्यवाद. तर मित्रांनो, आता या दादांना सुद्धा विचारूया आपण त्यांना कशी वाटली शोभायात्रा आणि गजेश्री ढोल ताशा पथकाचं नियोजन कसं वाटलं आणि ते खूप सारे देखावे, त्यांच्यापैकी कुठला देखावा यांना आवडला तर आपण यांच्याकडनं जाणून घेऊया. या वर्षीचा पाडवा हा खूप जोरदार असा साजरा केलाय टिळकनगर मध्ये. खूप छान असं आयोजन आहे, उत्कृष्ट पद्धतीचं आयोजन आहे. अगदी व्यवस्थित सर्व प्रकारचे जे देखावे आहेत ते व्यवस्थित मांडलेले आहेत सुरुवातीपासून शेवटपर्यंत आणि कुठेही कसलाही त्रास नाही आहे. लोकांना एकदम सुरळीत आणि छान असं चाललेलं आहे आणि सगळ्यात आवडता देखावा, असं सगळेच देखावे अप्रतिम आहेत, असं कुठचा एक देखावा आपण सिलेक्ट नाही करू शकत. सुरुवातीपासून शेवटपर्यंत जी शोभायात्रा ही बघण्यासारखी आहे. तर मित्रांनो, आपल्या टिळकनगर मधला गुढीपाडवा शोभायात्रा बघण्यासाठी दादा तुम्ही कुठून आला? कुर्ला नेरून. अच्छा, तर तुम्हाला कसं वाटलं इथे येऊन? खरंच फार चांगलं वाटलं. आजपर्यंत आम्ही फक्त न्यूज मध्ये डोंबिवली, गोरेगाव वगैरे बघायचो, पण आता ही संस्कृती जी आता टिळकनगर मध्ये चालू झाली आहे, खरंच आताच्या जनरेशनला कुठे बघायला मिळत नाही. वेगवेगळे जे देखावे दाखवले आहेत, म्हणजे स्वामींचा असो महाराजांचा असो, फक्त आपण ते त्यांच्याकडून अंगीकृत कशा करू यातनं आपण प्रत्येक युवकांनी शिकलं पाहिजे. आणि खरंच पूर्ण टिळकनगर वासियांचं नशीब आहे की त्यांना हे बघायला मिळतं, कारण की हा असा परिसर मिळणं आणि हा असा कार्यक्रम साजरा सगळीकडेच होत नाही. त्यामुळे सर्वांनाही शुभेच्छा आणि असाच कार्यक्रम हा अविरत चालू राहू याच्याबद्दल शुभेच्छा. धन्यवाद दादा. तर मित्रांनो, आपल्या पथकाचा ताशा सम्राट शुभम साटम यांचे वडील येते, आपण त्यांना पण विचारूया त्यांना कसं वाटलं. तर काका सांगा, तुम्हाला कशी वाटली शोभायात्रा आपली? नमस्कार दर्शको, शोभायात्रा ही न भूतो न भविष्यती अशी झालेली आहे. कारण गेल्या वर्षीपर्यंत जो तो आपापली शोभायात्रा काढत होते, पण आमचे नवदुर्गा मित्रमंडळाचे सर्व श्रीयुत नंदुभाई कदम यांच्या संकल्पनेतून सगळ्यांना आवाहन करून त्यांनी एकत्र आणलं आणि एक वसाहत एक पाडवा ही संकल्पना राबवली. याबद्दल मी त्यांचं प्रथम अभिनंदन करतो आणि अशीच संकल्पना दरवर्षी चालू राहील अशी मी सगळ्यांना म्हणजे खात्री देतो आणि असाच जल्लोषात आमचा पाडवा साजरा होईल. काही नाही, एक वसाहत एक पाडवा एकदम छान एकदम पद्धतीने पार पडला. याच्यात सगळ्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. आणि याबद्दल मी प्रथम तुमचे अभिनंदन करतो की तुम्ही एवढं आमचा पथकाला तुम्ही हे केलं, कॅमेऱ्यामध्ये घेतलं, त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे तुमचा. धन्यवाद.
मित्रांनो आता रॅली संपलेली आहे पूर्णपणे इथे येऊन आणि आता विचार चालला आहे आम्ही गिरगावला जायचा. बघू आता गिरगावला जाणार आहोत की नाही ते आता ठरवू आम्ही आणि मग सांगतो तुम्हाला. पण खूप सुंदर प्रकारे गुढीपाडवा साजरा झालेला आहे आणि माझं पण पहिलंच वर्ष होतं तर मला पण खूप छान वाटलं इथे येऊन. तर पुढचं तुम्हाला दाखवतो. चला.